कचरा वेचक कष्टकरी समाज बहुसंख्येने हा विस्थापित जीवन जगणारा वंचित घटक आहे। लातूर शहर महानगरपालिका व जनाधार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानामधून लातूर शहरातील कचरा ई-व्हेकलद्वारे उचलला जाणार आहे। भारतामधील हा पहिला प्रयोग असून लातूरमध्ये हा राबविला जात आहे। प्रायोगिक तत्वावरती 17 ई-व्हेकलद्वारे शहरातील कचरा उचलला जात आहे। यामुळे या महिलांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये तिपटीची वाढ होईल, ज्यामुळे या महिला आर्थिक सक्षम बनण्यास मदत होईल। ई-व्हेकलच्या या प्रोजेक्टमध्ये मी प्रोजेक्ट लीड म्हणून काम करत आहे। गेल्या 20 वर्षापासून लातूर शहर महानगरपालिका व जनाधार हे लातूर शहर महानगरपालिकेसोबत गेल्या 20 वर्षापासून कार्य करत आहे। आपल्याकडे कचरा वेचक आणि जोडी घेऊन फिरणाऱ्या महिलांना आपण त्यांच्या आर्थिक वाढीसाठी इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट राबवत आहोत। त्यामध्ये नवीन असं काय करता येईल याच्या शोधात आम्ही असताना हा ई-व्हेकलचा प्रोजेक्ट आमच्या समोर आला। या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही अनस्किल्ड महिलांना स्किल्ड करण्यासाठी ई-व्हेकल चालवण्याचे प्रशिक्षण दिले आणि याच महिलांना आम्ही त्यांच्या आर्थिक वाढीमध्ये मदत केली। ज्या महिला आज तागायत 8,000 रुपये महिना कमवत होत्या, त्याच महिलांना 24,000 पर्यंत नेण्यासाठी आम्ही मदत केली। अशा 30 महिलांना प्रशिक्षण देऊन 17 महिलांच्या हातात सध्याला ई-व्हेकल आहेत। बँकेद्वारे कर्ज मंजुरी करून त्यांना आपण 17 महिलांना ई-व्हेकल वाटप केले आहेत। अशा 100 महिलांपर्यंत याच्यानंतर आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यानंतर आपण 100 महिलांना या गाड्या वाटप करणार आहोत। जनाधार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ई-व्हेकल द्वारे कचरा संकलन या प्रोजेक्टचा मी प्रोजेक्ट प्रमुख या नात्याने लातूर शहरामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून जनाधार सेवाभावी संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना आर्थिक स्तर उंचावं यासाठी जनाधार संस्था काम करत होती। यामध्ये लातूरचे महापालिकेचे माननीय आयुक्त साहेब, जनाधार सेवाभावी संस्थेतून संजयजी कांबळे आणि जिल्हा उद्योग केंद्रातले हनबर साहेब यांच्या प्रयत्नातून सर्व महिलांना आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व्हेकल दिली पाहिजे आणि यात त्यांचं इकॉनॉमिकल स्तर उंचावेल याचा आम्ही प्रयत्न करत होतो। 1.5 वर्षामध्ये त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं आणि कर्जाच्या माध्यमातून मिळालेली गाडी ही जनाधारकडे ॲज अ रेंटेड बेसवरती उपलब्ध लावून घेणं हे काम जनाधार करत आहे। यासोबतच या महिलांना येत्या काळामध्ये या सत्रावरनं आपण 250 महिलांपर्यंत कसं जाऊ आणि या महिलांना जास्तीत जास्त शासकीय मदत कशी होईल याचा प्रयत्न करत असताना सफाई कामगार आयोग दिल्ली आणि जिल्हा उद्योग केंद्रच्या माध्यमातून CMEGP यातनं जास्तीत जास्त सवलतीच्या दरामध्ये गाडी उपलब्ध करून देण्याचा हा जनाधारचा यामध्ये प्रयत्न असेल। या माध्यमातून एका गाडीतनं एक महिला एका दिवसात साधारणतः 500 ते 600 घरातून कचरा उचले आणि अशाच पद्धतीनं आता आपण जेव्हा 250 महिला म्हणतो, या महिला ह्या पूर्ण शहरातील कचरा संकलनाचं काम संपूर्ण महिलाच्या माध्यमातून ई-व्हेकल होईल। ई-व्हेकल ॲज अ कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि या समाजातील महिलांना इकॉनॉमिकल सस्टेनेबल असा हा प्रोजेक्ट उभा टाकेल। ऋषिकेश होळीकर, न्यूज 18 लोकल, लातूर।